Hello students, Marathi shorthand 100 words per minute, ready for dictation. भारतातील जे उद्योग लहान प्रमाणावर काम करतात आणि यंत्रसामग्री भाडे तत्वावरील कामगार व वीज यांच्या सहाय्याने वस्तूचे उत्पादन करतात त्यांना लघु उद्योग असे म्हणतात. लघु उद्योग हे ऐकताना जरी लघु वाटत असले तरी प्रत्यक्ष अर्थकारणाच्या एकंदर विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणे हे या उद्योगांचे वैशिष्ट्य आहे. विकसनशील देशात जिथे भांडवल कमी व मनुष्यबळ विपुल प्रमाणात असते तिथे लघु उद्योग निर्णायक भूमिका बजावतात. भांडवलापेक्षा जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर केला जातो. जास्तीचा कामगार वर्ग यात सामावला जातो. अर्थव्यवस्थेतील गरिबी व असमानता निर्णयात आणण्यासाठी मदत होते. लघु उद्योग कमी कालावधीत स्थापित करता येतात. यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही उत्पादन पद्धतींचा वापर केला जातो. पारंपरिक पद्धतीमध्ये हाताने केलेली जाणारी कामे आणि कामगारांच्या कौशल्याचा अंतर्भाव असतो. आधुनिक पद्धतीत यंत्रांद्वारे कामे होतात. पद्धत व तंत्रे ही सोपी व कमी वेळखाऊ असतात. गरजेच्या वस्तू व इतर मालाची कमतरता ते दूर करतात. भांडवल गुंतवणुकीवर आधारित लघु उद्योगांचे वर्गीकरण गृह उद्योग, लघु उद्योग असे करता येते. उद्योगाच्या स्थानावर आधारित ते ग्रामीण व शहरी उद्योग म्हणून विचारात घेतले जातात. गृह उद्योगातून निर्माण झालेल्या वस्तू व सेवा या नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण व वेगळ्या असतात. वस्तूंचे उत्पादन घरातच केले जाते आणि कुटुंबातील सदस्यांकडून श्रमपुरवठा होतो. वापरण्यात येणारी यंत्रसामग्री सर्वसामान्य असते. ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत नाहीत. गृह उद्योग संपूर्ण देशभर विखुरलेले आहेत. ते वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्यरत आहेत. जिल्हा, शहर, गाव पातळीवर सुद्धा ते काम करतात. वस्तूंचे उत्पादन करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. पण समान सूत्राच्या अभावामुळे ते संघटित नसतात. उदाहरणार्थ, बाजारात वेगवेगळ्या उत्पादकांकडून सारखीच ग्राहकोपयोगी उत्पादने उपलब्ध असतात. विशेषतः खाद्यपदार्थ, मसाले, लोणची इत्यादी. गृह उद्योग हे कौशल्यपूर्ण उत्पादनावर आधारित आहेत. या क्षेत्रातील काही घटक निवडक वस्तू तयार करतात. कमाल कौशल्य, कसब किंवा कारागिरी आवश्यक असते. गृह उद्योग हा मुळात स्वयंरोजगार समजला जातो. जास्तीचा कामगार वर्ग समाविष्ट केला जातो. ज्या देशात बेरोजगारी, कमी दर्जाचे काम मिळणे अशा समस्या आढळतात त्या ठिकाणी विशेषतः गृह उद्योगांचे कार्य सुरू झाले आहे. गृह उद्योग अशाच वस्तूंचे उत्पादन करतात ज्या कलात्मक असतात आणि त्यांना फक्त पारंपरिक तंत्रांची गरज असते. थँक्यू स्टुडंट्स.